निवडणुकांचा बिगुल सध्या सर्वत्रच वाजलेला आहे। तर प्रत्येक पक्षाने आपली पहिली यादी जाहीर करत काही उमेदवारांची निवड देखील केली आहे। परंतु आता सर्वत्रच जिथे चर्चा सुरू आहे की पालघर सिंधुदुर्ग यामधून नक्की महायुती कोणाला उभं करणार, तिथेच आता लोकांच्या पसंतीत नितेश राणे उतरत असल्याचं पाहायला मिळतंय। काही नारायण राणे यांचे समर्थक जे कट्टर समर्थक आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची कामं करतात, त्यांच्या सोबत आहेत। याचबरोबर राजकारणातले महत्त्वाचे सल्ले देखील नारायण राणे यांच्या हाताखालूनच ते शिकलेले आहेत, असे विश्वास सावंत यांनी देखील आता कोकणात कशा प्रकारे आता कोकण पुत्र निलेश राणे यांची मागणी होत आहे, त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी जाहीर मागणी केली जात आहे याबाबत सांगितले। कोकणाचा विकास हा नारायण राणे यांच्याशिवाय होऊ शकत नाही। त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर शिवसेनेला गळती लागली। या संपूर्ण प्रकरणानंतर आता कोकणाला जर कोणी चांगलं समजून घेऊ शकतं तर ही पिता पुत्राची जोडी आहे। नारायण राणे यांनी आतापर्यंत कोकणाचा विकास केलाय, तर निलेश राणे आता यांना संधी मिळावी याकरिता प्रत्येक कोकणवासियाची भावना आहे। जाणून घेऊया त्यांच्यावर काय म्हणणं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये नक्की निलेश राणे यांना तिकीट मिळतं का हे देखील पाहण्यासारखं असेल। कोकणाकडे जाऊया। राणे सरांचे एकदम कट्टर समर्थक आहात तुम्ही। नारायण राणे यांना फॉलो करता करता आज त्यांच्या पुत्राला देखील तुम्ही चांगलं समर्थन देताय। काय वाटतं, खासदार की त्यांच्या पदरात पडेल का? बघा, कोकण हा असा भाग आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, जिथे राणे तिथे कोकण। कोकणात जर सगळ्यात विकास केला तर राणे साहेबांनी केला। महाराष्ट्राचे जेव्हा मुख्यमंत्री त्यांना 8 महिन्यात काळ भेटला तेव्हा तरी 800 कोटीच्या बाहेर लोक त्यांनी निधी आणला होता। चिपी विमानतळ कोणी आणलं? राणे साहेबांनी। जेव्हा निलेश साहेब खासदार होते तेव्हा आपलं चौपदीकरण थोड्या प्रमाणात गोव्यापर्यंत गेलेलं होतं, त्याला आता पाठपुरावा BJPने केला। खरंच हे श्रेय हे निलेश राणेला जातं। तेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्याने तो निधी आणला आणि तो आपला रस्ता फार मोठा रस्ता झाला होता। मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, आज जवळजवळ आपल्या संपूर्ण कोकणामध्ये राणे साहेबांच्या एवढा ताकदीचा नेता या महाराष्ट्रात बिलकुल नाही। आज साधा जरी कार्यकर्ता जर राणे साहेबांना भेटला तर भेटतात, त्यांची विचारपूस करतात। मी राणे साहेबांकडे जवळ 25 वर्ष काम करतो। जर एखादी मला अडचण असेल तर मी राणे साहेबांना फोन करू इच्छितो, साहेब काय करता येईल। ज्यांना त्याला वेळ नसेल तर समोरून फोन करणार आहे म्हणजे राणे साहेब। आज कोकणात जे काय झालं, आज कोकणाचा GRP बघा तुम्ही, आज वाढणारं उत्पन्न बघा, काजूला मिळणारं आंब्याला बघायला बघा। आज नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, जेवढं तुम्हाला मी सांगतो ना, ह्या 5 वर्षामध्ये जो विकास केला त्याचं सर्वश्रेष्ठ भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय राणेसाहेब यांनाच जातं। मग आता पुढे काय, म्हणजे आता इतका सन्मान कुठेतरी पितापुत्रांनी मिळवल्यानंतर पण काही महिन्यांपूर्वी तुम्हालाही माहिती आहे की कशाप्रकारे दुर्व्यवहार झाला, जी काही घटना घडली, म्हणजे त्यांच्या विरोधात निषेध केले गेले, त्यांच्यावर दगडफेक झाली किंवा जे काही प्रकार घडले, त्या बाबतीत काय सांगाल? कारण ते कुठेतरी चुकलेला मुद्दा, त्याच्यावर डिस्कशन नाही झालं आहे। बघा, मी त्याचा साक्षीदार आहे। मी ती संपूर्ण चिपळूणला सभेला मी होतो। त्या सभेला जवळजवळ 2-3 दिवस मी तिथेच होतो। एक लक्षात ठेवा, राजकारण प्रत्येकाने करावं। राजकारण जेव्हा इलेक्शन आहे तेव्हाच करावं। ह्या 4-5 महिन्यामध्ये कुठलंही इलेक्शन डिक्लेअर झालेलं नव्हतं। हा चिपळूणचा कोणतरी महाभाग इकडे तिकडे आला, त्यांनी राणेसाहेबांना अतिशय खालच्या लेवलला त्यांनी बघितलं। ज्या राणेसाहेबाने त्याला उपकार केले होते त्यांनी ते फेडले। आणि मी निलेश साहेबांना कधीपर्यंत बोलतो का निलेश साहेब हे कधी असे आक्रमक होत नाही कधी, पण त्यांची भूमिका मांडणं गरजेचं आहे। जर आपल्या बापाला कोणतरी बोलत असेल, जर कोकणातल्या लोकांनी आज राणेसाहेबांना दैवत मानलं, त्या दैवताला कोणी बोलत असेल तो उद्रेक होता। मी त्या नेत्याला पण सांगतो, तुम्ही या टीका करा, पण जी टीका कुठल्या पातळीची होती, ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला, एक समीकरण होतं राणे तिथे शिवसेना, हे समीकरण होतं। कोकणात शिवसेना कोणी वाढवली तर राणेसाहेबांनी। हे सहज फुकट भेटलं का तर नाही। कधी राणेसाहेबांच्या सगळ्या सभा जेव्हा बाहेर पडले, 2007ला राणेसाहेब बाहेर पडले, त्या सभेमध्ये आम्ही साक्षीदार होतो। आम्ही खंदे समर्थक म्हणून आम्ही तिकडे त्यांना पाठिंबा दिला। ह्या पालघरमध्ये वसई तालुक्यामध्ये आम्ही त्यांची जाहीर सभा घेतली। इथे पण लोकांनी त्याला खूप विरोध केला, तरी पण आम्ही ती सभा घेतली। मला एकच सांगायचं, तिथे चांगलं असेल तिथे कुठल्याही पक्षाने चांगलं बोलावं। आज राणेसाहेबाने तुम्हाला माहिती आहे कणकवली ते देवगडपर्यंत मिनी ट्रेन पण चालू करण्याचा प्रश्न उद्भवला, तो पण चालू करण्याचा। आता वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही साहेबांना पाठपुरावा करून दिवा वसई तशी सावंतवाडी वसई ही ट्रेनमध्ये आता इलेक्शन झाल्यानंतर तो पण विषय मार्गी लावेल। अशा अनेक योजना राणेसाहेबांनी केल्या आहेत। आज त्यांचं बघितलं
तर त्यांना आज जेव्हा आम्हाला कधी कधी दुःख वाटतं, एवढ्या मोठ्या नेत्यांना तुम्ही खालच्या लेवलला, ज्यांनी राणेसाहेबांनी त्याला अनटायमाला जेव्हा तुम्ही परिस्थिती नसताना एक आर्थिक मदत केली, त्याच्यावर तुम्ही खालच्या लेवलला बोलता. अरे तुम्हाला पण मुलं बाळं आहेत काय नाही? आणि कुठला मी नितेश राणेला किंवा निलेश राणेचं अगदी सन्मान करतो का बापाबद्दल अपशब्द बोलणारा त्यांनी खालच्या लेवलला बोललो. लोकांना ते 100 लोकांना वाईट वाटलं असेल, पण आम्ही खरे आहोत तिथे, आम्हाला माहिती आहे. ते जर सांगितलं होतं त्या मिटिंगला, मी अतिशय खालच्या लेवलला बोलणार. ज्या महिलांना, ज्या सभेच्या लोकांना जे ऐकायचं नसेल त्यांनी जावं लागतं. आणि आम्ही समर्थन का करतो? ह्या कोकणामध्ये आमच्याकडे इथे सगळे बसले जवळ आसपास कोकणातील लोक आहे, आणि जो जर विकास केला जिथे राणे तिथे पक्ष. आज आम्ही स्वाभिमान जरी असलो त्या टायमाला होतो, त्या टायमाला 70% आमच्याकडे होती. जिल्हा परिषद, तालुका परिषद सगळं आमच्याकडे होतं. आता आम्हाला जर बघितलं तर निलेश राणे साहेबांना जवळजवळ 3.25 लाख मतं पडली अपक्ष असताना. एवढं आमचं वर्चस्व असताना आम्हाला 3.25 लाख मतं पडतात मोदीच्या विरोधात. एक कोणाला बघून? राणे साहेबांना बघून. आता मोदी साहेबाचं सगळं BJP आम्ही एकत्र आहोत. इथे जर डबल होतील. हां, ती डबल होतील. आणि जो आम्हाला त्यांनी काही फरकाने पडला त्याचा डबल आम्ही कमीत कमी राणेसाहेब जर असतील तर कुठलाही कार्यकर्ता कोकणातला रत्नागिरीचा असो, सिंधुदुर्गाचा असो, तो कमीच बोलणार. राणेसाहेबाला तो डोळा हाक म्हणून तो मतदान करणार आहे. निलेश राणे यांच्या नावावर कुठेतरी जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं आहे. अरे कोण आपल्या बापाला खालच्या लेवलला बोलू शकतो? ज्यांनी आयुष्य राजकारणात घालवलं, ज्या बाळासाहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे राणेसाहेब, ज्या बाळासाहेबांनी जेव्हा राणेसाहेब सोडून जातात तेव्हा अक्षरशः हळले ते राणेसाहेब. अशा कालच्या सकाळी जो राजकारणात आलेला आहे, ज्यांनी आपल्या जेव्हा तो उमेदवार म्हणून होता त्यावेळी त्याला काही नव्हतं, तर साहेबांना सांगितलं होतं मला साहेब काहीतरी मदत करा, नाही तर मला ट्रॅक्टर विकावा लागेल. तर राणे साहेबांनी सांगितलं हे 25 लाख रुपये घे आणि उभा राहा, तुला मी उभा करतो. कोकणात एक पद्धत आहे, जे उपकार केलेले आहेत ते कधी नाकारता येणार नाही. ह्या जन्मात तुम्ही ते पाप तू केलं आहेस ते तुला कधीच माफ करणार नाही. का ठरवतो? महायुतीची निवड कोकणामध्ये निलेश राणेच आहेत का? बघा, महायुतीमध्ये तुम्हाला 100% सांगतो राणेसाहेबच असतील, नारायणे साहेबच असतील. निलेश साहेबांनी आता सांगितलं त्यांना एक मालवण आणि कुडाळ मतदारसंघ दिला असल्या कारणाने निलेश साहेब स्वतः बोलले होते तुम्ही निवडून हे करा. पण निलेश साहेबांनी सांगितलं आम्हाला, मी सध्या लोकसभेच्या इच्छुक नाहीत. मग जर कौल पकडला तर राणेसाहेब 100% 2 ते 2.5 लाखांनी निवडून येतील. आणि ते जो बाल किल्ला आहे, कोण स्वतःला सांगितलं आमचाच बाल किल्ला आहे. आणि आजच्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी झाल्या त्या सर्व केल्या तर 70% ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत. त्यामुळे आता आणि आमच्याकडे जवळजवळ जी लोक मोदी साहेबांना मानणारी आहेत ती भल्या प्रमाणात आहेत. चौपदरीकरण रस्त्याचं झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टीचा जर काळा केला असता तर आम्हाला ह्या सिंधुदुर्गामध्ये कोणाची हिशाबत नाही ती आम्हाला हरवण्याची. आणि राणेसाहेब हे राणेसाहेबच आहे. आज तुम्हाला केंद्रात ते मिनिस्टर होते, आज केंद्रात मिनिस्टर असल्यामुळे कितीतरी फंड त्यांनी आणलेला. काही अजून आपल्या कोकणात काही सुविधा कंपन्या आणायच्या आहेत, काहीतरी करायचं असेल तर राणेसाहेबांचा सक्षम उमेदवार हे कोकणात युतीत पण नसतात.